जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये आपण एक अपडेट घेऊन आलेलो आहे आणि ती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सर्वांना नाराज करणारी अपडेट म्हणजे कालची अपडेट आहे जी आज पेपरमध्ये छापून आलेली आहे। पोलीस भरती परीक्षेत उमेदवाराला मदत, पोलीस हवालदार चौघे निलंबित। ठाणे ग्रामीण पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत एका पोलीस हवालदाराच्या मुलाला मदत केल्या कथित आरोपावरून मुख्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक पाटील, अधीक्षक कार्यालयातील वायरलेस ऑपरेटर RTPC यांच्यासह चौघांवर ठाणे ग्रामीणचे अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी निलंबनाची कारवाई केली। ठाणे पालिकेच्या डॉक्टर मौलाना अब्दुल कलाम क्रीडा संकुलात राबवली मैदानी शारीरिक चाचणी झाल्यानंतर एका परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षा 9 ऑगस्ट रोजी घेतली। लेखी परीक्षेत पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अंमलदार अनिल जरख यांच्या मुलाचाही समावेश होता। आपल्या मुलाला मदत करण्यासाठी जरख यांनी परीक्षा केंद्रावर बंदोबस्तावरील पोलीस उपनिरीक्षक पाटील, अंमलदार गायकवाड आणि महिला अंमलदार जिपटे यांना सांगितले, मात्र उपनिरीक्षक पाटील यांनी त्यास नकार दिला, परंतु गायकवाड यांनी त्या मुलाला मदत केल्याचा आरोप आहे। दुसऱ्या मुलाला पेपर पाहिला। गायकवाड हे अन्य एका मुलाचा पेपर पाहून पुन्हा जरख यांच्या मुलाकडे काहीतरी सांगताना CCTVमध्ये आढळले। हा प्रकार लक्षात येताच जरख यांच्यासह गायकवाड आणि उपनिरीक्षक पाटील, महिला हवालदार जिपटे यांच्यावर अधीक्षक स्वामी यांनी निलंबनाचे आदेश दिले।